मुंबईत घर घेणं दिवसेंदिवस कठीण होत असताना सर्वसामान्यांसाठी म्हाडाकडून दिलासादायक निर्णय समोर आलाय। वाढत्या घरांच्या किमतींमुळे अनेकांनी स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पुढे ढकललं होतं, मात्र आता म्हाडाच्या नव्या सोडतीमुळे हे स्वप्न साकार होण्याची नवी आशा निर्माण झाली आहे। महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या मुंबई मंडळातर्फे विविध उत्पन्न गटासाठी 2640 सदनिकांची सोडत जाहीर करण्यात आली आहे। या सोडतीत मुंबईतील विक्रोळी, गोरेगाव, बोरिवली, चेंबूर, वांद्रे, घाटकोपर, गिरगाव, वडाळा, पवई, माझगाव, दादर आदी महत्त्वाच्या भागातील घरांचा समावेश आहे। त्यामुळे शहरातील वेगवेगळ्या परिसरांमध्ये घर घेण्याची संधी आता उपलब्ध झाली आहे। या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही 30 मार्च 2026 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून म्हणजेच आज 3 वाजल्यापासून सुरू होणार आहे। अर्ज करण्यासाठी इच्छुकांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे। अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 29 एप्रिल 2026 रात्री 12 वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे, तर अनामत रक्कम भरण्याची मुदत ही 30 एप्रिल 2026 पर्यंत असेल। यानंतर 5 मे रोजी प्राप्त अर्जाची प्रारूप यादी जाहीर केली जाणार आहे। या यादीवर हरकती किंवा दावे सादर करण्यासाठी 8 मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे। अंतिम यादी 12 मे रोजी प्रसिद्ध केली जाईल आणि प्रत्यक्ष सोडत ही 15 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता काढण्यात येणार आहे। म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते या प्रक्रियेचा शुभारंभ होणार असून अर्जासाठी ऑनलाईन लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे। दरम्यान मुंबईत स्वतःचं घर घेण्याची वाट पाहणाऱ्या नागरिकांसाठी ही सोडत महत्त्वाची संधी मानली जाते। त्यामुळे इच्छुकांनी वेळेत अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय। म्हाडा मुंबई मंडळातर्फे 2640 सदनिकांची सोडत काढण्यात आली आहे। यामध्ये कोणकोणत्या गटात किती सदनिका आहेत हे आपण पाहूयात। अत्यल्प उत्पन्न गटामध्ये 145 सदनिका आहेत, अल्प उत्पन्न गटात 858 सदनिका आहेत, मध्यम उत्पन्न गट यामध्ये 1408 सदनिका आहेत, तर उच्च उत्पन्न गट यामध्ये 229 सदनिका आहेत। या सदनिकांच्या विक्रीचं सोडत वेळापत्रक देखील समोर आलंय। ते कसं असणार आहे तर ऑनलाईन अर्ज आणि नोंदणी अर्ज भरणा जो असणार आहे तो 30 मार्च 2026 दुपारी 3 वाजेपासून याचा प्रारंभ म्हणजे आजपासून याचा प्रारंभ होणार आहे। ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत ही 29 एप्रिल 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे। ऑनलाईन अनामत रकमेची स्वीकृती ही 30 एप्रिल 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत। सोडतीसाठी प्राप्त अर्जाची प्रारूप यादी जाहीर करणं 5 मे 2026 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत, तर प्रारूप यादीवर ऑनलाईन दावे आणि हरकती याची तारीख असणार आहे 8 मे 2026 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंतची मुदत आणि अंतिम यादीची प्रसिद्धी ही 12 मे 2026 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत जाहीर होणार आहे। तर दिनांक 15 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता ही सोडत काढली जाणार आहे। या म्हाडाच्या घरांसाठी आता अर्ज कसा करायचा तर म्हाडा मुंबई मंडळाच्या सोडतीत सहभागी होण्याकरिता IHLMS 2 ही संगणकीय आज्ञावली अर्जदार अँड्रॉइड अथवा iOS या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टीमवर अनुक्रमे गुगल ड्राईव्हच्या प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरमध्ये या नवे मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहेत। तसंच अर्जदारांच्या सोयीकरिता HSTPS हाऊसिंग म्हाडा गव्हर्नमेंट इन या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील अर्ज नोंदणी, अर्ज भरणा आणि पेमेंट प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी अर्जदारांनी या मार्गदर्शनपर माहिती पुस्तिकेचं अवलोकन करावं असं आवाहन मंडळातर्फे करण्यात आलंय। अर्जदारांना नोंदणीसाठी आणि अर्ज भरण्यासाठी मोबाईल क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्न असला पाहिजे। ईमेल ID हा आवश्यक आहे। अर्जदारांना नोंदणीसाठी आणि पात्रतेसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, अर्जदाराने जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून मागील सलग 20 वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदारांचं किमान 15 वर्ष सलग वास्तव्य असल्याबाबतचं सक्षम प्राधिकारी यांनी दिलेलं महाराष्ट्रातील अधिवासाचं प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। त्यानंतर उत्पन्नाचा पुरावा म्हणून दिनांक 1/4/2024 ते 31/3/2025 या उत्पन्नाच्या पुराव्यासाठी आयकर विवरणपत्र अथवा तहसीलदार यांनी दिलेला वार्षिक उत्पन्नाचा दाखला हा ग्राह्य धरला जातो। या इतक्या गोष्टी आवश्यक आहेत। सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडानं कोणताही प्रतिनिधी, सल्लागार, प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेला नाही। अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये। तसं केल्यास मुंबई मंडळ कोणत्याही व्यवहाराला फसवणुकीला जबाबदार राहणार नाही असं आवाहन म्हाडातर्फे करण्यात आलंय।